ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन म्हणतो, चला सर्वांनी जेवण करून घ्या. मग सगळेजण जेवणाच्या टेबल जवळ येतात आणि बसतात. तेव्हा विमल सगळ्यांना आता जेवण वाढते. तर अर्जुन आता कुणाकडेही न पाहता लगेच भरभर खाऊ लागतो आणि तो खूप पटपट जेवत असतो. ते पाहून सायली आता लगेचच त्याच्याकडे बघू लागते आणि विचारते, अहो हे काय चाललंय? तेव्हा सगळ्यांचं लक्ष मग अर्जुनकडे जातं. तरीही अर्जुन असा पटपट खायचा थांबतच नाही. सगळ्यांना प्रश्न पडतो की अर्जुनच नक्की चाललंय काय? सायलीला सुद्धा काहीच माहीत नसतं की यानंतर अर्जुनला कुठे जायचंय. मग आता ती नराहून म्हणतेच की अहो काय चाललंय तुमचं, जरा हळूहळू खा. की तरीही अर्जुन ऐकेनसा होतो. मग आता अर्जुनला अस्मिता देखील म्हणते, अर्जुन अरे काय चाललंय तुझं? आता त्याला मध्येच ठसका सुद्धा लागतो. तेव्हा प्रताप सुद्धा म्हणतो, अरे काय चाललंय अर्जुन तुझं? तेव्हा अर्जुन फक्त खूप छान जेवण झाले असा इशारा करतो आणि मग पाणी पितो आणि मग त्यानंतर मोठ्याने जेव्हा ढेकर देतो आणि सगळ्यांकडे पाहतो तेव्हा मात्र तो सगळ्यांनाच मग सॉरी असं म्हणतो. त्यानंतर अर्जुन विचारतो, बायको हे बघ माझं जेवण झालंय, आता मी निघू का? कारण लास्ट टाइम तू काय म्हणाली होतीस की तुमच्या जेवणाकडे लक्ष नाहीये, तुम्ही जेवण करून नाही जात, आता मी माझ्या कामाला निघू का? असं तो विचारतो. सायली म्हणते, अहो मी तुमच्या कामाची आड कधी आली आहे का? नाही ना. अहो माझं एवढंच फक्त म्हणणं असतं की अजिबात खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करायचं नाही. आता अर्जुनला आश्रमामध्ये जायचं असल्यामुळे तो लगेचच तेथून जायला निघतो आणि मग त्यानंतर कल्पना विचारते, सायली अगं तुला पुरी वाढू का? तेव्हा सायली म्हणते, नको आई, अहो हेच जेवण ना खूप झालंय आता. तरीही ही कल्पना ऐकतच नसते. ती म्हणते, सायली अगं राहू दे ना, तू खा की असं म्हणून ती सायलीला पुरी वाढते. तर विमल आता भाजी वाढत असते आणि मग अस्मिता सुद्धा पुढे येते आणि लगेचच सायलीला श्रीखंड वाढू लागते. आता सायलीभोवती सगळ्या माणसांचा गराडाच असतो. तेव्हा ते पाहून आता अर्जुनची नजर त्यांच्यावर पडते आणि त्याला खूप छान वाटतं की आपल्या बायकोची किती काळजी घेत आहेत आणि तिला काय हो नको ते पाहत आहेत. आता तो त्यांच्याकडे पाहतच राहतो. सायलीच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून जात असतो आणि म्हणूनच तो म्हणतो, बायको हे बघ ही सगळी तुझी माणसं आहेत, परंतु अजूनही तुझं कुटुंब पूर्ण झालेलं नाहीये. आता तुझ्या आई बाबांना शोधून मी ते कुटुंब नक्कीच पूर्ण करेन. इकडे कुसुम आश्रमामध्ये अगदी शांतपणे बसलेली असते. तेव्हा अर्जुन लगेचच तेथे जातो आणि विचारतो, कुसुमताई अहो शोधला का तुम्ही फोटो? तेव्हा कुसुम थोडी नाराजच असते आणि म्हणते, अहो फोटो कसे काढलेत? नाही काढले फोटो. मग अर्जुन विचारतो, काय झालं पुढे? तेव्हा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सोमू आणि गणू या दोघांचेही जुने आय कार्ड शोधत होते आणि मग त्यामध्ये ना सायलीच ओळखपत्र सुद्धा सापडले आणि त्या ओळखपत्रावर सायलीचा फोटो सुद्धा आहे. आता अशी गुड न्यूज मिळाल्यानंतर अर्जुन खूप म्हणजे खूप खुश होतो आणि त्यानंतर म्हणतो, वाव ग्रेट, सायली बद्दल एवढं सगळं काही समजलंय म्हटल्यानंतर कुसुम ताईचा चेहरा पडलेला का असा अर्जुनला प्रश्न पडतो आणि तो त्याच्या मनात असणारी शंका सुद्धा बोलून दाखवतो. तेव्हा आता कुसुम लगेचच ते आय कार्ड अर्जुनला देते. तेव्हा अर्जुन ते आय कार्ड पाहतो आणि त्याला जबरदस्त असा धक्काच बसतो. मग आता अर्जुन म्हणतो, अरे बापरे, आयडीवरचा फोटो खराब झालाय, कसा काय? तेव्हा कुसुम म्हणते, अहो तेच तर ना, 16 वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे आणि हा फोटो घरात सापडला ना, ते आपल्या नशीबच आहे, कारण मधुभाऊंनी खूप जपून ठेवला असेल. ओहा, आणि आता इतकं वर्ष जुनं आहे ते बरं कसं राहील? पुढे अर्जुन म्हणतो, अहो पण चेहराच नाही दिसला तर काय उपयोग ना? तेव्हा कुसुम म्हणते, अर्जुन सर अहो तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी बरेचसे जुने लिफाफे वगैरे शोधले, पण त्यामध्ये ना साईलच दुसरंच कोणत ओळखपत्र सापडलेलं नाही आणि आपल्याकडे आहे ना ते हेच आहेत. आता अर्जुनचा देखील चेहराच पडतो कुसुमसारखा. तो म्हणतो, कुसुमताई आज ना मला खरंच खूप होप्स होत्या
की काहीतरी असा ठोस पुरावा आपल्या हाती लागेल. पण मला सांगा, आता सायलीच्या ख्या आई बाबांना शोधायचं कसं? तेव्हा कुसुम आता काहीच बोलत नाही, एकदम ती बिचारी गप्प गप्प असते. आता अर्जुन त्याच विचारात असतो. आता सायलीचा खोटो शोधायचा तरी कसा मग? दुसरीकडे सायली आता मधुभाऊंना भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आलेली असते. तेथे आता तिला कुसुम दिसत नाही, म्हणूनच ती म्हणते, बापरे कुसुमताई कुठे गेली असेल? मला तर असं वाटत ती कॉफी आणायला गेली असेल. या विचाराने सायली मधुभाऊ जवळ बसते आणि खूप खुश असते. ती म्हणते, मधुभाऊ तुम्हाला माहिती आहे, अहो आई माझ्याशी खूप छान बोलतायत आणि अस्मिता ताई सुद्धा माझ्याबरोबर खूप छान वागतायत. त्या दोघींच्याही माझ्यावरचा पूर्णपणे राग गेलेला आहे. अहो तुम्हाला माहिती आहे का, आज तर त्यांनी सगळ्यांनी मिळून ना माझा खास दिवस सुद्धा साजरा केला. सायली डे म्हणेल असो म्हणून ती खुळखून हसते आणि मधुभाऊंना सांगू लागते की मधुभाऊ अहो सगळेजण माझ्यावर एवढा जीव लावतात ना, आणि हे सगळं बघायला तुम्ही घरी चला ना. आता मला सांगा किती वाट बघायची? मी तुमची आणि तुम्हाला सांगू हे सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करतात हा, आणि मला खूप जीव सुद्धा लावतात, असं लाजूनच जरा ती सांगत असते. आणि मग त्यानंतर म्हणते, पण माझं ना अजिबात ऐकत नाहीत ते, कारण नुसतं काम आणि त्या कामाच्या व्यापामध्ये खाण्याकडे लक्षच नसतं. त्यांच्या आता खाण्यापिण्याच्या वेळा पाळायला हव्यात ना मधुभाऊ. पण तुम्हाला सांगू माझा अजिबात ऐकत नाहीत. मी काय म्हणते, तुम्ही घरी चला आणि त्यांच्या कान पिळता का? मग तुमचं तरी ऐकतील ते. हो ना. तेवढ्यातच आता सायलीला कुणाचा तरी फोन येतो. मग सायली म्हणते, एक मिनिट हा मधुभाऊ, असं म्हणून ती पर्समधून फोन काढते आणि चैतन्याचा फोन आलेला असतो. तेव्हा ती कॉल रिसीव्ह ते चैतन्य भाऊजी. तेव्हा तो म्हणतो, अगं सायली वहिनी अर्जुन कुठे आहे? त्याचा फोन लागत नाही म्हणून विचारतोय. तेव्हा सायली विचारते, काय हो तुमची महत्वाची मीटिंग होती म्हणून तर ते घराबाहेर पडलेत आणि आता तुमच्या बरोबरच असायला हवेत ना ते? तेव्हा चैतन्य विचारतो, आमची मीटिंग नाही हा, अशी आमची कोणतीही मीटिंग नव्हती. अग सायली वहिनी, कारण मी तरी इथे कोर्टामध्ये आलोय. सायली विचारते, हो का? बरं पण हे माझ्याबरोबर सुद्धा नाही. लायलीला अर्जुनचा जरा रागच येतो की एवढं पटपट खाऊन घरातून गेले आहेत मीटिंगसाठी आणि आता मीटिंगमध्ये सुद्धा नाही येत. मग ती म्हणते, चैतन्य भाऊजी आपण दोघेही नंतर बोलूयात हा, आता मी ठेवते जरा मला काम आहे, असं जरा तिचा सूर रागाचा असतो. त्यामुळे चैतन्य सुद्धा इकडे घाबरतो आणि फोन ठेवतो. मग तो म्हणतो, याने ना परत काहीतरी अशी माती खाल्लेली दिसतीये. मग त्यानंतर आता सायली लगेचच मधुभाऊ जवळ जाते आणि विचारते, मधुभाऊ तुम्ही पाहिलत ना? अहो पाहिलत ना, असं रोज चाललं यांचं वरचेवर, अशी नेहमी खोट बोलत जातात आणि कुठेतरी बाहेर निघून जातात. च्याकडे ना आता मी बघतेच आणि फोन करून चांगला समाचारच घेते, असं गोड शब्दामध्ये सायली रागवूनच मधुभाऊंना त्यांच्या जावळ्याची तक्रार करू लागते. सायलीने अर्जुनला आता कॉल केलेला असतो. इकडे अर्जुन आणि कुसुम मात्र एकदम शांतपणे बसलेले असतात. त्या दोघांनाही खरंतर काही सुचत नसतं की पुढे कसा शोध घ्यायचा. आता मग कुसुम विचारते, काय करायचं अर्जुन सर पुढे? आता मग तेवढ्यात सायलीचा फोन येतो. तेव्हा अर्जुन आता खूप घाबरतो आणि म्हणतो, कुसुमताई सायलीचा फोन आलाय, आता काय करायचं? घरी जाऊन ना मला ती खूप प्रश्न विचारणार, समाचार घेणार, कारण या अगोदर जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मी तिला सांगितलं होतं की मीटिंगला गेलो आहे म्हणून. तेव्हा ती एवढं काही बोलली नाही, पण आज माझं काही खरं नाही. आता काय करू कुसुमताई, असं तो विचारतो. तेव्हा कुसुम म्हणते, एक काम करा, फोन घेऊन नका, सोप्पा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं कसं? फोन नाही उचलला तर 100 प्रश्न विचारत राहील ती घरी जाऊन मला की कुठे गेला होतात, काय करत होतात, अहो खूप कन्फ्युजन आहे हो, असं म्हणून तो आता कुसुमला सांगतो. मग कुसुम म्हणते, फोन घ्या, सोप्पा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय सोपं लावल्या तुम्ही? तेव्हा अर्जुन आता पूर्णपणे घाबरलेला असतो. तो म्हणतो, उचलाव तर लागेल.
फोन पण तुम्ही अजिबात आवाज करू नका. हा अजिबात तोंडातून एक शब्द देखील काढू नका. कुसुम म्हणते, अहो घ्या फोन आता. अर्जुनची उडालेली धांदल पाहून कुसुमलाच हसू येतं आणि मग तो लगेचच कॉल रिसीव्ह करतो आणि म्हणतो, हॅलो काय बायको काही अर्जंट आहे का? तेव्हा सायली आता इकडे रागातच असते आणि ती विचारते, काय हो फोन उचलायला एवढा वेळ का लागला तुम्हाला? मग आता अर्जुन म्हणतो, अगं मीटिंग होती ना म्हणूनच जरा वेळ झाला फोन उचलायला. सायली म्हणते, हो का? मग चैतन्य भाऊजींना सांगायचं ना फोन उचलायला. तेव्हा अर्जुन बरोबर इथे आता जाळ्यात अडकतो आणि तो म्हणतो, तो का? तो क्लायंट बरोबर जरा बोलतोय, मीटिंग मध्ये आहे ना. म्हणून सायली म्हणते, बरं तुम्ही दोघेही आहात का मीटिंग मध्ये? मग आता सायली रागात म्हणते, ठीक आहे तुम्ही घरी या, हा मी बघते तुमच्याकडे मग चांगलेच. तेव्हा अर्जुन आता घाबरूनच विचारतो, बघते म्हणजे काय? सायली रागात म्हणते, ठेवा फोन. तरीही तो आपला हॅलोच करत राहतो. तेव्हा तो म्हणतो की मेलो कुसुमताई. विचारते, काय झालं? अर्जुन अगदी घामाघूम झालेला असतो, घाबरलेला असतो. ते पाहून आता कुसुमताई मात्र हसू लागते. तेव्हा काय झालं कुसुमताई, तुम्हाला हसायला? असं अर्जुन विचारतो. तेव्हा कुसुम म्हणते, बिब्याला असं घाबरलेला बिब्बा म्हणून बघतीये, हसू तर येणारच ना. तेव्हा तो म्हणतो, हो घाबरतो ना मी, खूप घाबरतो. तिला आणि जगातला प्रत्येक नवरा त्याच्या बायकोला ना घाबरतोच आणि त्या लिस्टमध्ये माझा नंबर 1 आहे. पण नाही, हा मला आता पटकन घरी जावं लागेल. तेव्हा कुसुम म्हणते, अर्जुन सर. अर्जुन म्हणतो, काय? तेव्हा कुसुम म्हणते, ऑल द बेस्ट. टहा. तेव्हा तो थँक यू असं म्हणतो. तेव्हा तो म्हणतो, मला तुमच्या विशेषची खूप गरज आहे. थँक यू असं पुन्हा म्हणतो आणि गडबडीने जायला निघतो. दुसरीकडे आता प्रियाला दुसऱ्या ऑर्डमध्ये शिफ्ट करायचं असतं आता, म्हणूनच ते कॉन्स्टेबल आणि त्याचबरोबर एक नर्स हे प्रियाला घेऊन दुसऱ्या ऑर्डकडे चाललेले असतात. आता प्रिया खूप घाबरते आणि विचारते, काय हो तुम्ही इकडे कुठे घेऊन चाललात मला? अहो माझा ऑर्ड तर तिकडे आहे ना. मग आता ते कॉन्स्टेबल म्हणतात, तुम्हाला इकडे शिफ्ट करायला सांगितले तेव्हा कशाला? तो समोरचा ऑर्ड किती खराब आहे, घाणेरडा आहे. मला त्याच ऑर्ड बरं वाटत होतं. तेव्हा ते, काही नाही तुम्ही निघा अगोदर असं ते कॉन्स्टेबल काका म्हणतात. त्याचवेळी प्रिया म्हणते, पण माझ्या नव्याला कसं समजणार की माझा वॉर्ड शिफ्ट केलाय ते? त्यावेळी ते कॉन्स्टेबल म्हणतात की त्याची काळजी तुम्ही नका हा करू, आम्ही त्यांना सांगतो. मग त्याचवेळी आता लगेचच त्या लेडीज कॉन्स्टेबल आणि नर्स ह्या दोघीही मिळून प्रियाला दुसऱ्या ऑर्डमध्ये शिफ्ट करतात. तर इकडे सायली आता अर्जुनची गोड तक्रार पुन्हा एकदा मधुभाऊंकडे करू लागते की पाहिलं ना मधुभाऊ, अहो अजूनही ते दोघेही एकत्र नाहीयेत. म्हणजे चैतन्य भाऊजी आणि हे तरीही माझ्याबरोबर खोट बोलतायत. पण घरी जाऊन ना यांचा आता चांगला समाचारच घेते असं म्हणून सायली जायला निघते. पण तिच्या लक्षात येतं की इथे मधुभाऊ जवळ कोणीच नाहीये. म्हणून ती आता म्हणते, कुसुमताई कुठे गेली काय माहीत, आता ना तिला फोनच करते. असं म्हणून ती अगोदर कुसुमला कॉल करते. तेव्हा सायलीचा फोन असं म्हणून आता कुसुमताई ही खूपच घाबरते. मग आता ती विचारते, बापरे आता काय करायचं? अगोदर अर्जुन सरांना कॉल केला आणि आता मला केला. मग आता लगेचच कुसुमताई कुठे आहे तू असं सायली विचारते. कुसुम आता म्हणते, मी हॉस्पिटल असं म्हणून ती एकदम शांत बसते. तेव्हा सायली आता प्रश्नावर प्रश्न करू लागते, अगं हॉस्पिटलमध्ये का कॅन्टीनमध्ये वगैरे आहेस का तू? कारण अगं मी इथे मधुभाऊंच्या इथे येऊन बसलीये केव्हाची. तेव्हा कुसुम म्हणते, अग मी तेच म्हणतीये, मी हॉस्पिटलमध्ये नाही आले, घरी आले फ्रेश व्हायला. आणि मला सांग तू कशी काय न सांगता अशी हॉस्पिटलमध्ये आलीस? तेव्हा सायली म्हणते, अगं दर 2 दिवसांनी मी हॉस्पिटलमध्ये येणार हे ठरलं ना. मग त्यात तुला नेहमी काय सांगायचंय? आणि मला सांग तू मधुभाऊंना असं एकटी सोडून का गेलीयस? कुसुम खोट सांगते. डॉक्टर काय म्हणाले की मधुभाऊंजवळ असं बसण्याची गरज नाहीये म्हणून मी आले घरी. बर ठीक आहे मी पोहोचतीये, हा येते तेच येतेच मी. सायली तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे ये लवकर, कारण एकदा का मी कधी घरी जाते
आणि यांच्याशी बोलते ना असं झालंय मला. तेव्हा कुसुम विचारते का काय झालंय काय नक्की. तेव्हा सायली म्हणते अगं वरचेवर ना आजकाल ते खोट बोलायला लागले आणि त्यांना असं करून काय मिळतं ना काय माहीत. आता आज घरी जाऊन ना चांगला समाचारच घेते बघ त्यांच्या. तेव्हा कुसुम आता हसते आणि म्हणते जाऊ दे अर्जुन सर खोट बोलले असतील तर कुठे एवढं त्यांच्या मनावर घेते. ते साग तुला माहीत नाही माझा नवरा तोंड उघडायचं ना ते फक्त खोट बोलायलाच उघडायचं. पण तुझं तसं नाही नाग सायली. तुझा नवरा तुझ्यावर प्रेम तरी करतो अगं. आणि जर ते खोट बोलले असतील ना तर ते तुझ्या हिताचंच असे लक्षात ठेव. मग आता सायली विचारते काय कुसुमताई तू आज यांची बाजू कशी घेतीयस. तेव्हा बाजू तर घ्यायलाच पाहिजे ना कारण ते जावई आहेत माझे आणि ते तुझ्याशी खोट वगैरे अजिबात बोलले नसणार कारण खात्री आहे माझी. तेव्हा सायली म्हणते बरं पुरे हा ते ना आता मला ठरवू दे काय करायचं ते. मी आता यांच्याशी घरी जाऊन आता बोलते बघूयात काय होते ते. असं म्हणून ती फोन ठेवते आणि मधुभाऊंना सांगते की मधुभाऊ मी घरी जाते हा येते परत मी. तर मधुभाऊ आता शांतपणे तिथे पडलेले असतात. तर दुसरीकडे अश्विन आता वकिलांना घेऊन आलेला असतो. मग प्रिया विचारते काय पुरावा. तेव्हा वकील म्हणतात हो पुरावा. अहो कोर्टामध्ये जामीन मिळण्यासाठी तुम्हाला पुराव्यांची गरज आहे. तुम्हाला आता महिप्त शिखरेने जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या हे सांगावंच लागेल. मग आता प्रिया घाबरते आणि म्हणते हो त्याने मला जीवे मारण्याची ना धमकी दिलीच होती आणि एकदा तर असा मला मारण्यासाठी ना गळा दाबायला सुद्धा माझ्या अंगावर धावून आला होता. तेव्हा आपल्याला त्याचा पुरावा सुद्धा लागेल असं आता अश्विन म्हणतो. मग आता प्रिया विचारते काय पुरावा. आता कसा पुरावा देणार. मग मी तो तेव्हा तुझ्याकडे काही सीसीटीव्ही फुटेज वगैरे आहेत का असं तो पुन्हा विचारतो. प्रिया घाबरूनच म्हणते नाही माझ्याकडे असं काही नाहीये. तेव्हा वकील म्हणतात महिप्तपासून तुमच्या जीवाला काहीतरी धोका होता याचे पुरावे ना तुम्हाला मिळवावेच लागतील आणि त्याशिवाय तुमची सुटका होणं खूप अशक्य आहे. तेव्हा अश्विन पोटतिडने सांगतो तन्वी आग आठवो काहीतरी आठव. तेव्हा प्रिया आता मनातच विचार करते बापरे आता हा महिप्त माझ्या जीवावर उठला होता याचा पुरावा तरी कुठून आणू मी. आणि सीसीटीव्ही फुटेज म्हणे आणि जर ते सीसीटीव्ही फुटेज दिसलं तर त्यामध्ये महिप्त बरोबर मी पार्टी करताना नक्कीच दिसेन असं मनातल्या मनात ती आता म्हणत असते. तेव्हा वकील साहेब म्हणतात बरं ठीक आहे पण उद्या महिप्त विरोधात जर काही पुरावा असेल तर तो आठवण्याचा तुम्ही प्रयत्न करा कारण उद्या कोर्टामध्ये ना आपली तारीख आहे आणि आपल्याला पुराव्यासकट हे सिद्ध करावंच लागेल की महिप्तपासून तुम्हाला धोका आहे तरच आणि तरच तुम्हाला जामीन मिळू शकतो. तेव्हा प्रिया जरा गडबडते आणि म्हणते हो मी आठवण्याचा ना पुरेपूर प्रयत्न करते. तेव्हा ठीक आहे असं म्हणून वकील जायला निघतात आणि म्हणतात डॉक्टर अश्विन बर येता का जरा मला तुमच्याशी थोडं बोलायचे. अश्विन म्हणतो हो ठीक आहे आलोच. तर आता प्रिया डोक्यालाच हात लावते आणि मनातच म्हणते की बापरे मला महिप्त विरोधात काहीतरी पुरावा मिळवावाच लागेल. तेव्हाचा जामीन मिळणार नाही म्हणून काय झालं आत्ताचा तर जामीन मिळू शकतो ना असं म्हणून आता ती लगेचच काहीतरी वेगळी आयडिया शोधून काढण्याच ठरवते आणि म्हणते की आता मी पुरावा क्रिएट करू शकतेच ना कारण या महिप्त पासून मला धोका होता आणि आहे हे सिद्ध झाल्याशी आता कारण. मग त्यानंतर ती म्हणते की मला वॉशरूमला जायचं होतं. त्यावेळी आता लगेचच त्या लेडी कॉन्स्टेबल असतात तिच्याजवळ. त्या म्हणतात की हो जा. मग प्रिया आता तेथे असणार मोबाईल घेते आणि लगेचच आतमध्ये जायला निघते. इकडे सायली आता रागातच घरी आलेली असते. तेव्हा कल्पना आता तिला म्हणते सायली अग थांब ना. मग सायली एकदम शांतपणे तिथे उभी राहते. तेव्हा मधुभाऊ कसे आहेत असं कल्पना विचारते. तेव्हा सायली सांगते मधुभाऊ अगदी बरे आहेत आणि डॉक्टर पण म्हणतायत की त्यांच्या तब्येतीमध्ये येना चांगले सुधारणा आहे म्हणून. तेव्हा कल्पना म्हणते हो का. मग
तुझा चेहरा असा का पडलाय? तेव्हा सायली आता शांतपणे विचारते, यांचा तुम्हाला काही फोन वगैरे आला होता का आणि कुठे जातायत हे सांगून गेलेत का? तेव्हा कल्पना म्हणते, अगं तो बाहेर मीटिंगसाठी गेलाय ना. तेव्हा सायली म्हणते, अहो ते खोट बोलले ताई, कारण त्यांची ना आज काही मीटिंग वगैरे नव्हतीच, कारण चैतन्य भाऊजींनी ना मला खरं काय ते सांगेत इतल. तेव्हा कल्पना विचारते, म्हणजे अर्जुन तुझ्याशी खोट बोलला का? आता त्याला येऊ देत. हा मी त्याची ना चांगलीच कान उघडते असं कल्पना म्हणते. पण हे बघ बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस आज कल्पना समजावते. तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि जरा घाबरतोच, दपकत पुढे येतो आणि विचारतो, काळजी करू नकोस म्हणजे काही झालंय का? तेव्हा कल्पना म्हणते, हो झालाय ना प्रॉब्लेम. अरे प्रॉब्लेम हाच झालाय की तू तुझ्या बायकोशी ना खोट बोलतोस आणि हे आपल्या घरामध्ये अजिबात अलाउड नाहीये. हा तेव्हा अर्जुन विचारतो, काय मी माझ्या बायकोशी खोट बोललो का? तेव्हा सायली म्हणते, अहो पण तुमची आज कुठलीही मीटिंग नव्हती, कारण तुम्ही जरी माझ्याशी खोट बोलून गेलात ना तरीही चैतन्य भाऊजींनी मला सगळं सांगितलंय. मग आता मनातच अर्जुन म्हणतो, बापरे चैतन्य, आता नको. तिथे त्याला तोंड उघडायची ना सवय झालीय. तेव्हा कल्पना म्हणते, उत्तर दे. अरे अर्जुन, तू का खोट बोललास? सायली आता तक्रार करते, आई आजकाल ना हल्ली माझ्याशी ते खूप खोट बोलतात आणि सतत काहीतरी लपवत असतात. आज तर त्यांनी हे सिद्धच केलं. तेव्हा अर्जुन आता वेगवेगळी कारणं देऊ लागतो की कशा प्रकारे मीटिंगमध्ये अगोदर चैतन्य होता आणि मग मी गेलो असं घुमून फिरून तो आता बोलत असतो. मग आता अर्जुन पुढे म्हणतो, तो कोर्टात गेला होता त्यानंतर. तेव्हा सायली म्हणते, हो ते म्हणाले मला कोर्टात आहेत ते. मग अर्जुनच्या जीवात जीव येतो आणि तो म्हणतो, हो तेच तर ना, तेच मी म्हणतो तुला. मग आता तो बरोबर यावेळी बाजू मारून नेतो आणि लगेचच सायलीला असा बोलण्यामध्ये गुंडाळतो आणि मीच कसा मीटिंगमध्ये गेलो होतो हे सांगत असतो. आणि मग जरा चैतन्यवर राग काढत म्हणतो की काही लोकांच कसं असतं ना, काहीही कन्फर्म न करताना नुसता आपलं बोलत सुटतात आणि मग ना आपल्यामध्ये असे प्रॉब्लेम होतात. तेव्हा सायली विचारते, तुम्ही खरं सांगताय? तेव्हा अर्जुन म्हणतो, अरे ऑफकोर्स खरं सांगतोय मी. आता मी एक काम करतो, हा मी त्याला फोनच लावतो, तू बोल बरं त्याच्याशी अगोदर. तेव्हा आता लगेचच कल्पना म्हणते, फोन लावण्याची गरज नाही. अगं चैतन्याचाच काहीतरी गैरसमज झाला असेल, मग तुमच्यामध्ये इथे भांडण होतात, जाऊ देत ना. आता सायलीचा चेहरा पडतो आणि ती म्हणते, आई इथे कोणीही खोट बोललेलं नाही ना. चैतन्य भाऊजी ना, तुम्ही आणि मी चिडण्याआधी ना तुमच्याशी बोलायला हवं होतं, त्यामुळे मला माफ करा. अर्जुन हस्तच म्हणतो, केलं, माफ केलं. हा बरं ठीक आहे मम्मा मी फ्रेश होऊन येतो. हा असं म्हणून तो रूममध्ये जातो आणि तेथे गेल्यानंतर आतमधून कडी लावून घेतो आणि अगदी शांतपणे रूममध्ये बसत म्हणतो, आय एम सो सॉरी सायली, कारण तुझ्या आई बाबांना शोधताना ना मला तुझ्याशी खूप म्हणजे खूप खोट बोलावं लागतंय, पण काही हरकत नाही. अगं तुझ्या आई बाबा जेव्हा सापडतील ना, तेव्हा मी जेव्हा त्यांना तुझ्या समोर घेऊन येईल आणि तुझ्या चेहऱ्यावरचा जो आनंद असेल ना, तेव्हा सगळं माझं गिल्टस आपोआप निघून जाईल. असं म्हणून तो त्या आय कार्डकडे आता पाहतच राहतो. आता त्या फोटोकडे अगदी तो निरखून बघत असतो, कारण सायलीचा लहानपणीचा फोटो व्यवस्थित आता अजिबात दिसत नसतो. तर इकडे सायली आता अर्जुन साठी कॉफी बनवत असते. बनवून झाल्यानंतर लगेचच त्याला कॉफी घेऊन ती रूमकडे येत असते. तोपर्यंत अर्जुन रूममध्ये आता आपलं कपाट उघडतो. आय कार्ड सायलीच आपल्या कपाटाच्या त्या ड्रॉवरमध्ये ठेवत असतो. तेवढ्यातच सायली दार उघडते आणि लगेचच समोर पाहते, तर अर्जुन पटकन आपल्या बॅगमध्ये मग ते कार्ड लपवतो. हे पाहून आता सायलीला आश्चर्याचा धक्काच बसतो. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये रात्रीची वेळ असते. प्रिया धावत हॉस्पिटलमधून सुटते. त्याचवेळी आता महिपत्तीच्या पाठीमागे लागलेला असतो. प्रिया एका ठिकाणी शांतपणे थांबते आणि महिपत्ती येऊन तिचं तोंड दाबतो आणि कुठल्या वेळात तू लपती आहेस? अग तुला शोधून काढून
मारेन असं म्हणून आता तो तिला धमकावतो. तर दुसरीकडे आता सायली ही अर्जुनने बॅगमध्ये काय लपवलं याचा शोध घेण्याच्या प्रयत्नात असते. मग बॅगमध्ये ना लगेचच आय कार्ड सापडतं हे पाहून तिला धक्का बसतो आणि ती विचार करते, माझं आय कार्ड माझ्यापासून हे का लपवतायत. आणि मग तेवढ्यातच अर्जुन देखील येतो आणि तोही जरा घाबरलेला असतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.